त्यांचा अपमान केल्याप्रकरणी आणि इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आज सुनावणी होती त्याच्या प्रकरणावरती. यामध्ये कोरटकरला तर प्रचंड मोठा दबाव हा आल्यामुळे कुठेतरी कारवाईची नाटकं ही सरकारकडून होत आहेत. मात्र तो राहुल सोलापूरकर जो आहे याला अभय अजून का दिला जात आहे हे समजण्याच्या पलीकडे आहे. त्यामुळे सरकारने सोडलेली हे पिल्लं आहे आणि या पिल्लावळींना सरकार नुसतं नाटक करतो आहे कायदेशीर कारवाईचं. त्यांना त्यांच्या पाठीशी राज्य सरकार असल्याचं देखील या निमित्तानं आपल्याला सांगितलं पाहिजे. बिबटे गँगमध्ये राडा झाला, एकमेकांची जिरवल्याची आणि टोमणे मारल्यामुळे राडा झाल्याचं कळतं. या त्याच जिल्ह्यातला ज्यावर मी टिप्पणी केली त्या जिल्ह्यातील ही घटना आहे. मात्र संतोष देशमुखांची ही हत्या नसून संतोष देशमुख हे शहीद आहेत असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. आणि त्यांच्या शहीदात्वावर आता बीड जिल्ह्यामध्ये कायदा काम करतो आहे, प्रशासन काम करतं आहे, गृह विभाग आहे. यावर एक आशा निर्माण झाली होती की त्या ठिकाणी ह्या सर्व यंत्रणांनी काम करावं. मात्र पुन्हा एकदा त्या ठिकाणी कायदा हा काम करत नसल्याचं बीडच्या जेलमध्ये घडलेल्या कालच्या घटनेच्या निमित्तानं त्याचा प्रत्यय पुनश्च एकदा आला आहे. मनसे आक्रमक झाली पुण्यात आणि मुंबईमध्ये. मनसे सगळ्या आस्थापनांना निवेदन देणार आहे मराठी मुद्द्यावर. त्यांनी उचललेला मुद्दा हा शेवटापर्यंत त्यांनी टिकून ठेवावा करिता त्यांना शुभेच्छा. सरकारकडून 2 भाजप नेत्यांच्या साखर कारखान्याचं 436 कोटीच्या कर्जाला मंजुरी दिली आहे. एकीकडं कर्जमाफीसाठी नाही म्हणतायत. राधाकृष्ण विखे पाटलांच्या सुद्धा कारखान्याला या ठिकाणी कर्ज दिली. सरळ आहे. मिलो बाटो हा एकंदरीत त्यांचा गव्हर्नन्सचा एक ढाचा आहे. त्यामुळे जो सरकारमध्ये आहे त्याला पाहिजे ते नियमात बसून नियम मोडून नियम तोडून पाहिजे ते मागेल ते दिलं जातं. आणि विपक्षात असेल त्याला ईडीची CBIची भीती दाखवून आपल्या पक्षात आणलं जात आहे. आणि या सर्वच पार्श्वभूमीवर मी देवेंद्र फडणवीस सरकारची तुलना मागच्या काळात औरंगजेबाशी केली होती.